नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. भाजपा व्यापारी अघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशोदादा सोरे ने अपना जन्मदिन कई सामाजिक कार्य करते हुए बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। बता दें, सबसे पहले टिटवाला स्थित मासल गांव में जाकर पारस बाल भवन में राशन सामग्री देकर जैसे चावल, आटा, दाल, तेल, बिस्किट आदि वस्तु देकर बच्चों के बीच केक काटकर अपना जन्मदिन मनाया और गौशाला में जाकर गौ माताओं को चारा खिलाकर आशीर्वाद लिए। तो वहीं शाम को खड़ौली स्थित मातोश्री वृद्धा आश्रम में रात का भोजन सभी बुजुर्ग माता पिताओं को खिलाकर आशीर्वाद लिए और रात को इनके निवास स्थान में कई मान्यवरों के साथ साथ इनके नात रिश्तेदार मित्र परिवार ने केक काटकर जन्मदिन मनाया और पुष्पगुच्छ देकर शुभकामनाएं दिए। तो वहीं यशवंतदादा सोरे ने सभी का आभार मानते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। और वो भी 60% तक की बचत के साथ। नमस्कार मित्र, आज ठाणे जिल्ह्याचे एक लोकनेते तथा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर यशवंत महादेव सोरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपला वाढदिवस एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये साजरा न करता गरीब अनाथ विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आज कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केलेली आहे। पारस बाल भवन टिटवाळ्याजवळील मस्त गावामध्ये हा कार्यक्रम आज करत आहोत। आज माझ्या वाढदिवसानिमित्त पारस बाल भवन म्हस्काळ एक छोट्याशा ठिकाणी येऊन अनाथ मुलं असतील किंवा गरजू मुलं असतील त्यांना आपल्याकडनं खारीचा वाटा का न होईना थोडीशी मदत देण्याचा प्रयत्न केला आणि इथे येऊन मला खूप समाधान वाटलं। आता मॅडमनी सांगितलं, काय नाव सांगितलं, गुंजाळ मॅडमनी, की त्यांचा पूर्ण परिवार इथे सेवा करत आहे। खरोखरच आज जर बघितलं तर लोक कोट्याधीश आहेत, करोडपती आहेत, परंतु मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे मानून जे खरं कार्य करतात, खरोखरच त्यांना माझा सलाम आहे। अशी माणसं जर समाजात असतील तर कुठेही कुणालाही काहीही कमी पडणार नाही अशी मला खात्री आहे। अशाच प्रकारचं कार्य त्यांच्या हातून घडत राहो। मला या ठिकाणी सेवेची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व स्टाफचा मनापासून ऋणी राहीन। अशाच प्रकारे कुठेही तुम्हाला मदत लागेल तुम्ही मला आवाज द्या, मी नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहीन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। मला परत एकदा या ठिकाणी बोलावून मला जी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे। जय हिंद। आज टिटवाळा म्हस्काळ गावात पारस बाल भवनात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यशवंत सोरे साहेब व्यापारी आघाडीचे नेते
यशवंत सोरे साहेब यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीचे पदस्पर्श आमच्या पारस बाल भवनात झाला. आमचे पारस बाल भवनातलं सर्व मुलं आणि विद्यार्थी धन्य पावले. आज खरा खूप चांगला दिवस आहे. अनेक लोक येऊन जातात, पण असे दानशूर व्यक्ती किंवा मनाने मोठे याच्या आधी एका त्यांच्या सहकार्याने त्यांचं स्पष्टीकरण केलं किंवा अनुवादन केलं का सांगितलं यांचं कार्य फार मोठं आहे. आमच्या त्या हिशोबाने आमचं कार्य काहीच नाही. या साहेबांचं कार्य फार मोठं आहे. या साहेबांना आमच्यातर्फे, या पारस बाल भवनातर्फे, या सर्व छोट्या छोट्या चिमुकल्यांतर्फे उदंड आयुष्य लाभू दे अशी आई भवानीतर्फे आम्ही प्रार्थना करतो. आई भवानी चरणी प्रार्थना करतो. त्यांचं आयुष्य नुसतं उदंड होऊ नये, त्यांचं आयुष्य निरोगी असावं आणि त्यांनी अशाच प्रकारची गोरगरिबांची सेवा निरंतर करावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday dear Shri. अपनी हजारों साल ये हमारी है आरज़ू. इकडे बघा सर. इकडे एकदम परफेक्ट. लेट झालं ना, सकाळी चाललाय त्यांनी तो पुरा आता टाकला. पूर्ण गाडी होती. साहब आज यशवंत माधव सोरे साहेबांची वाढदिवस है. वाढदिवस के निमित्त गौशाला में आके गाय को सारा खिलाया और अच्छा लगा. सोरे साहब के वाढदिवस में क्या शुभेच्छा रहेगी आपकी तरफ से? हमारा तरफ से खूब खूब शुभेच्छा. हमेशा हर साल ऐसे करना चाहिए, इससे ज्यादा और करना चाहिए, हम अपेक्षा कर रहे हैं. सोरे साहेब माझे मित्र आहेत आणि त्यांनी गौशालेसाठी पूर्ण आनंदात गौशालेचा पूर्ण गाई जनावर असतील त्यांच्यापासून चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. तरी सुद्धा अशीच चाऱ्याची व्यवस्था त्यांनी हमेशा मरजगपर्यंत करण्यात यावी ही आमची त्यांना विनंती आहे. आणि सोरेंनी हे काम केलेलं आहे, खूप मनापासून केलेलं आहे. म्हणजे असा का त्यांनी मन धन देऊन हे कामामध्ये प्रसिद्ध केलेली आहे आणि हा पूर्णपणे करत राहावा यांनी ही आमची विनंती आहे त्यांना. आणि त्यांच्याबद्दल आम्हाला लाख लाख शुभेच्छा आहेत. सोरे साहेब असेच पुढे जावा. भिवंडी ठाणे जिल्ह्याचे लोकनेते अर्थातच सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी या व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष समाजसेवक डॉक्टर यशवंत माधव सोरे साहेब यांचा 1 जून वाढदिवस. दादा वाढदिवस दरवर्षी साजरा करतात, परंतु तो सामाजिक कार्यातून. मग गोशाळेमध्ये गायींना चारा असेल, अनाथालयामध्ये जाऊन अनाथ मुलांसाठी अन्नधान्य वाटप असेल आणि वृद्धाश्रममध्ये जाऊन त्या आई वडिलांसमवेत जेवणाचा कार्यक्रम असेल. आज देखील तोच कार्यक्रम आहे. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही सर्वजण टिटवाळा येथील एका छोट्याशा गावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी पारस बाल अनाथालय आहे त्या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्यांना आम्ही अन्नधान्य दिलं. आताच्या सत्रामध्ये आपण पाहिलं गायींना चारा दिला. आजच्या दिवशी गायींना चारा देणं, कारण की गाय गोमाता आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे, आणि म्हणून गायीला चारा दिला, गायीला ऊस खाऊ घातलेला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर दादा, हॅपी बर्थडे टू यू. चला मेरी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. जिल्हा अध्यक्ष व्यापारी मंडळ त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने
मला या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रममध्ये माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. खरोखरच आपण कुणी काही घेऊन आलेलं नसतो आणि काही घेऊन जाणारही नाही. सर्वप्रथम मला एक खंत वाटते की असे वृद्धाश्रम असूच नये, म्हणजे आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये यायला लागेल अशा प्रकारची लाजिरवाणी गोष्ट करूच नये या मताचा मी आहे. त्यामुळे असं वाटतं की जी नालायक मुलं असतील त्यांनी असं केलं असेल ठीक आहे, पण तुम्हाला कुठेतरी एक खारीचा वाटा थोडीशी मदत करण्याचा अधिकार मला या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. आम्ही सकाळी एका शाळेमध्ये अनाथाश्रमामध्ये अन्नधान्य वाटप केलं, दुपारी गोशाळेमध्ये गेलो आणि आज हा तिसरा कार्यक्रम मातोश्री वृद्धाश्रमामध्ये केला. खरोखरच आता मनोहरने सांगितलं वाढदिवस आपण कुठेही साजरा करू शकतो, किती मोठ्या पार्ट्या देऊ शकतो, परंतु त्याच्यातनं निष्पन्न काय होणार? आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून आपण काम केलं पाहिजे. आणि तीच भावना माझ्या मनात असं वाटतंय की यावेळेस मला थोडा कमी वेळ मिळाला, पण पुढच्या वेळेस किंवा मध्यंतरी मॅडम तुम्ही कधीही मला फोन करा, मला सांगा, इथे जी काही मदत लागेल ती देण्यासाठी मी माझ्या परीने 100% प्रयत्न करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आपला आशीर्वाद हा माझ्यावर ठेवा. माझ्या हातून जे काही घडेल चुकीचं घडू नये, जे काही घडेल ते चांगलंच घडावं असं आपण मला आशीर्वाद द्या आणि नेहमी समाजाची सेवा करण्यासाठी मी तत्पर राहावं असाच आशीर्वाद. बाकी मला प्रॉपर्टी धनसंपत्ती काही नको, मला फक्त चांगलं आरोग्य आणि तुमचा आशीर्वाद असावा हीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Yashwanti. Happy birthday to you. बार बार दिए आए, बार बार दिए आए, बार बार दिए आए, बार बार दिए आए. आपकी अतारों से ये हमारी आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आणि अशी समाजसेवा त्यांच्याकडून घडत राहो आणि उत्तम आरोग्य आणि खूप यश त्यांना मिळावं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. राहिली मुठभर घास लागले सदा उपवास. जीवनाच्या वाटेवरती तिचा असतो मला आधार. आई माझी मायेचा सागर. ओम साई. सर्वप्रथम आमचे परममित्र भिवंडी आगरी महोत्सवचे स्वागत अध्यक्ष
माननीय श्री यशवंत शेठ सोरे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे की या शुभेच्छा देण्यासाठी आमचे कार्याध्यक्ष हनुमानजी पाटील साहेब, येथे जमलेले सगळे आमचे भिवंडी आगरी महोत्सवचे कार्यकर्ते, आमचे गावचे, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते, दादांच्या बद्दल सांगायचं झालं तर दादा हे आमच्या विभागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे त्यांचा स्वभाव आहे. कोणतंही काम असू द्या, त्यांना रात्री बेरात्री कधीही त्यांना हाक द्या, मग ते काम ऍक्सिडेंट असो, कोणाचं भांडण असो, कोणाचे मध्यस्थी असो, कोणतंही काम असू द्या, कुठे दवाखान्यामध्ये जायचं असेल, कोणाला मदत करायची असेल तर पहिला फोन आमच्या विभागामधनं दादांना येत असतो आणि दादा त्यांच्यासाठी सदैव हजर राहत असतात. अशा दादांना शुभेच्छा देण्यासाठी मी साईबाबांना प्रार्थना करतोय की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांचं आयुष्य, आमचं आयुष्य सुद्धा त्यांना लाभावं आणि निरोगी आयुष्य लाभावं असं मी बाबांकडे प्रार्थना करतोय आणि पुन्हा सर्वांच्या जोडीने त्यांना शुभेच्छा देतोय की दादा तुम्ही जिओ हजारो साल के दिन हो 50,000 अशा पद्धतीने मी बाबांकडे मागणं करतोय आणि इथे थांबतो. पुन्हा दादांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज यशवंत दादा सोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विशुभाऊ म्हात्रे आणि भिवंडी आगरी महोत्सवची आमची सर्व पूर्ण टीम, यशवंत शेठचा आज पूर्ण अख्खा दिवस माझ्या माहितीनुसार सर्व आश्रम, अनाथ आश्रम, सर्व लहान मुलांना खाऊ वगैरे वाटप आणि जेवणाचा एक कार्यक्रम पूर्ण करून आज आमची इथं वेळ झाली संध्याकाळी. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जसं भाऊनी सांगितलं तर मदत म्हणजे दोस्तीदारी मधला एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून यशवंत शेठकडे बघला जातो. आमचं जिथून रिलेशन आलं तिथून आम्हाला जसं माहिती मिळालं म्हणजे आमच्यामध्ये म्हणजे आम्ही पक्ष अलग असला तरी दोस्ती आमची अशी पक्की आहे तर ते तेवढ्यापुरतीच पक्ष चालतो. बाकी इतर दिवस आम्ही 365 दिवसातलं आम्ही एकत्रच असतो सर्वजण. अशा व्यक्तिमत्वाला आज शुभेच्छा द्यायला आम्ही सगळेजण जमलो. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, आप जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. Happy birthday to you दादा, happy birthday to you, happy birthday dear दादा, happy birthday to you. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.